शुभविवाह या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनीने धमकी दिल्यानंतर भूमी अडगळीच्या खोलीमध्ये जाते. तिला सतत रागिनीने दिलेली धमकी आणि तिच्या जवळच्या माणसांचे चेहरे आठवत असतात आणि त्यानंतर ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते आणि स्वतःशीच म्हणत असते की काय करू मी, कसं वाचवू माझ्या जवळच्या माणसांना. आणि त्याचवेळी तिला आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं जे की म्हणत असतं त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कर. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. ती म्हणते की मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही नाही करणार. तर ते प्रतिबिंब म्हणत असतं की जर तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या नाही केल्या तर ती रागिनी किती खालच्या थराला जाऊ शकते माहिती आहे ना तुला. तिने तुझी चारही बाजूंनी कोंडी केली आहे. ती कधीही तुझ्या माणसांचा जीव घेऊ शकते. आणि ते ऐकून भूमी खूप घाबरते. ती मोठ्याने ओरडून म्हणते की तू काही बोलू नको. मात्र ते प्रतिबिंब म्हणत असतं की भूमी नेहमी सत्याचीच बाजू जिंकते हे फक्त ऐकायलाच चांगलं वाटतं, पण आता तुला त्या रागिनीसारख्या वाईट बाईसमोर हरावंच लागणार आहे, नाहीतर तुझ्या माणसांचा जीव जाऊ शकतो. आणि ते ऐकून भूमी खूप घाबरते. ती रडतच म्हणत असते की रागिनी आत्यांचा खरा चेहरा आकाशच्या बाबांसमोर आला होता आणि म्हणूनच त्यांनी ते मृत्यूपत्र बनवून घेतलं आणि प्रॉपर्टीची जबाबदारी आकाशच्या होणाऱ्या बायकोवर म्हणजेच माझ्यावर टाकली. मग मी त्यांचा हा विश्वास कसा तोडू. जर मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि त्यावर तिचं प्रतिबिंब म्हणत असतं की एकदा गेलेली प्रॉपर्टी परत मिळवता येते, पण जर माणसांचे जीव गेले तर ते परत येणार नाही. आणि ते ऐकून भूमी मोठ्याने ओरडते आणि तिथेच पडलेलं एक फ्लॉवर पॉट त्या आरशावर फेकून मारते. त्यामुळे आरशाची काच फुटते आणि तिला ते प्रतिबिंब दिसेनासं होतं. आणि त्यानंतर भूमी रडतच खाली बसते आणि त्याच वेळी तिला रागिनी आत्याचा मेसेज येतो. तिने भूमीला मनू, पौर्णिमा, प्रशांत, आई, बाबा आणि आकाश यांचे हार घातलेले फोटो पाठवलेले असतात. आणि ते फोटो बघून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मोठ्याने ओरडते आणि रडतच तिथे बसून राहते. आणि मग काही वेळानंतर ती रागिनीच्या रूममध्ये जाते. रागिनी काम करत बसलेली असते तर भूमी दरवाजाजवळ उभी राहून तिला विचारते की आत्या मी आत येऊ का. मात्र रागिनी काहीच उत्तर देत नाही. ती फक्त स्वतःशी हसत असते. आणि त्यानंतर ती नाटक करत म्हणते की अरे भूमी तू कधी आली, ये ना आतमध्ये ये. त्यामुळे भूमी आतमध्ये जाते तर रागिनी हसतच म्हणत असते की तुझ्यासारखी मुलगी अशी दबक्या पावलांनी येत नाही ना, नेमकी धाडकन एंट्री घेत धमक्या देत जा विचारतच तू येत असते ना, त्यामुळे मला कळलं नाही. मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही. आणि त्यानंतर ती तिच्या हातामध्ये असणारी पिशवी रागिनी पुढे करत म्हणते की यात आकाशच्या बाबांचं ओरिजिनल मृत्यूपत्र आहे आणि तो पेन ड्राईव्हसुद्धा ज्यात तुमच्या विरुद्धचे पुरावे आहेत. त्यामध्ये डॉक्टर आगाशे आणि पौर्णिमा यांचं कन्फेशनसुद्धा आहे. आणि ते बघून रागिनी खुश होते. तर भूमी तिच्या हातात ती पिशवी द्यायला जाते. मात्र रागिनी हसतच म्हणत असते की तुझ्यासारख्या ताठ असणाऱ्या माणसांनी जरा वाकलं ना की बरं वाटतं. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम तिथे पाय पसरून बसते आणि भूमीला ती पिशवी तिच्या पायाशी ठेवायला सांगते. नाईलाजाने भूमी खाली वाकून ती पिशवी रागिनीच्या पायाशी ठेवते तर रागिनी मुद्दाम तिला पाय मारते आणि त्यामुळे भूमी खूप चिडते. मात्र रागिनी हसतच म्हणत असते काय ग भूमी, काय झालं, माझा पाय लागला का तुला. मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर ती पुन्हा ती पिशवी रागिनीच्या हातात देते. रागिनी ते ओरिजिनल मृत्यूपत्र आणि पेन ड्राईव्ह बघते आणि मग हसतच भूमीकडे बघत राहते. आणि त्यानंतर ती प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येते आणि भूमीला सांगते की चल आता महत्त्वाचं काम करू. आणि मग त्यानंतर ती भूमीला त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करायला सांगते. भूमी सही करणार इतक्यात रागिनी म्हणते की अगं हे महत्त्वाचं काम आहे ना, अशी उभ्या उभ्या सही करू नको, उगाच चुकेल. आणि मग त्यानंतर ती भूमीला खुर्चीवर बसवते आणि मग तिला त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला सांगते. भूमी रडतच त्या पेपर्सवर सह्या करते. आणि मग त्यानंतर रागिनी खुश होत पुन्हा एकदा ते पेपर्स बघते आणि भूमीला म्हणते की चला माझं महत्त्वाचं काम तर झालं. आणि मग त्यानंतर ती भूमीच्या हाताला पकडूनच तिला त्या खुर्चीवरून उठवते आणि स्वतः तिथे जाऊन बसते. आणि मग त्यानंतर ती भूमीला सांगते की आता अजून एक काम आहे. त्यावर भूमी विचारते कोणतं काम. तर
रागिनी सांगते उद्या आकाशचा 26वा वाढदिवस झाल्यानंतर तू हे घर सोडून जायचं आणि ते ऐकून भूमीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते की आत्या मी आता प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या आहेत ना, मग तरीही मी हे घर सोडून का जाऊ. त्यावर रागिनी म्हणते कारण तुला ज्या कामासाठी मी या घरात आणलं होतं ना ते काम आता झालं आहे. आता तुझी मला काही गरज नाही, त्यामुळे तू उद्या हे घर सोडून निघून जायचं. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप पॅनिक होते. ती म्हणते की जर आत्या मी हे घर सोडून गेले तर माझ्या आकाशची काळजी तुम्ही घ्याल याची काय गॅरंटी आहे. आणि त्यावर रागिनी हसतच म्हणते अगं माझा आकाश, आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं की प्रेमात पडलेली माणसं आंधळी होतात, आज बघितलं सुद्धा. अगं ज्या लग्नाला 1 वर्ष पूर्णही झालं नाही, खरं तर ज्या लग्नाचा काही अर्थच नाही, त्या लग्नाचा तू कसला विचार करते ग. आणि जर तू निघून गेली ना तरी आकाशला काही फरक पडणार नाही. जास्तीत जास्त तो 2 दिवस रडेल, उदास राहील, पण त्यानंतर शांत होईल. मात्र भूमी म्हणते की नाही आत्या, आकाश माझ्याशिवाय राहू शकणार नाही. आम्ही दोघे जण एकमेकांचा जीव आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की जर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये निवड करण्याची वेळ आली ना तर आकाश माझीच निवड करेल. आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते. ती म्हणते की तुला खेळ खेळायची खूप हौस आहे ना, मग ठीक आहे, आता आपण शेवटचा खेळ खेळूया. उद्या तू घर सोडून जाताना आकाशला तुझ्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कर आणि मी त्याला इथेच थांबवण्याचा प्रयत्न करेल. बघूया कोण जिंकतंय ते. आणि त्यासाठी भूमीसुद्धा तयार होते. मात्र त्यांचं बोलणं सुरू असतानाच मनू त्या ठिकाणी येते, त्यामुळे त्या दोघीजणी गप्प बसतात. मनू त्या दोघींना सांगते की चला सर्वजण नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहे आणि आकाश भाऊजींच्या वाढदिवसासाठी आम्ही जी तयारी केली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवायची आहे. त्यावर रागिनी म्हणते तू भूमीला घेऊन जा, कारण मला काही महत्त्वाचे कॉल्स करायचे आहेत आणि या सगळ्यामध्ये भूमीचं असणं गरजेचं आहे. काय माहीत तिला पुन्हा संधी मिळेल की नाही. आणि मग त्यानंतर मनू भूमीला घेऊन जाते, पण त्यांचं ते सगळं बोलणं पौर्णिमाने लपून ऐकलेलं असतं. त्यानंतर सर्वजण आकाशच्या वाढदिवसाची तयारी बघत असतात. त्यांनी थीम पार्टी ऑर्गनाईज केलेले असते. आकाशला निळा रंग आवडतो म्हणून ते सर्वजण निळ्याच रंगाचे कपडे घालणार असतात आणि मनू भूमीला हे सगळं काही दाखवत असते. त्यानंतर आजी भूमीला सांगते की उद्या आकाशच्या वाढदिवसानिमित्त मी मंदिरात सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात. तर राजाराम काका सगळ्यांना सांगतात की उद्या आकाशच्या वाढदिवसानिमित्त महाजन गारमेंट्सच्या सगळ्या एम्प्लॉईजला मी इन्सेंटिव्ह जाहीर केला आहे आणि ते ऐकून सगळ्यांचा आनंद द्विगुणित होतो. मात्र भूमी काही बोलत नसते, त्यामुळे मनू तिला काय झालं आहे ते विचारते. तर अथर्व म्हणत असतो की अगं भूमी ताईला काय झालंय मला माहिती आहे. आता आकाशचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे ना, मग तो कसा सेलिब्रेट करायचा याचाच ती विचार करत असेल. तिचा काहीतरी सिक्रेट प्लॅन असेल. आणि मग ते सर्वजण भूमीला चिडवायला सुरुवात करतात आणि तिच्या या प्लॅनला पाठिंबा देतात. भूमी मात्र काहीच बोलत नसते. ती मनाशी म्हणत असते की या लोकांनी मला किती जीव लावला आहे, असं एका दिवसात मी हे सगळं सोडून कशी निघून जाऊ. आणि त्यानंतर ती रडतच तेथून निघून जाते. दुसरीकडे पौर्णिमा प्रॉपर्टीचे पेपर्स बघत असते आणि खूपच खुश झालेली असते. मात्र त्यानंतर ती रागिनीला विचारते की जर तो आकाश भूमीसोबत गेला तर चांगलंच आहे ना, तुम्ही उगाच त्याला कशाला थांबवताय. आणि त्यावर रागिनी म्हणते की जर तो आकाश भूमीसोबत गेला तर तो नक्की बरा होईल आणि जर तो बरा झाला तर तो या प्रॉपर्टीवर हक्क सांगेल. त्यामुळे त्याने इथेच माझ्या नजरेसमोर राहणं गरजेचं आहे. आणि रागिनीचं ते बोलणं पौर्णिमाला सुद्धा पटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.